मराठी चित्रपटांनी बॉलिवूड मधल्या अनेक कथा आजमावल्यात किंवा त्याचे रिमेक केलेत। काही मराठी चित्रपटांचेही बॉलिवूड रिमेक झालेत किंवा होणार आहेत। पण गेल्या काही वर्षात काही असे चित्रपट झाले ज्यांचे बॉलिवूड मध्ये रिमेक होऊ शकतात किंवा ते चित्रपट नॅशनल ऑडियन्स पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। तर असे काही चित्रपट आम्ही तुम्हाला सांगतोय ज्याचे रिमेक बॉलिवूड मध्ये व्हावेत। मुंबई पुणे मुंबई सतीश राजवाडेंच्या या चित्रपटातून आपण मुक्ता आणि स्वप्नीलच्या अमेझिंग जोडीला तर भेटलोच, पण या चित्रपटात एक उत्तम संवाद असलेली कथा आपल्याला मिळाली। जर हा चित्रपट बॉलिवूड मध्ये झाला तर मुंबई पुणे या भांडणासारखं मुंबई दिल्ली हे भांडण इथे मस्त रंगेल आणि चित्रपटात रंगतदार संवाद असतील तर चित्रपट पाहण्यात आणखीन मजा येईल। हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचा रिमेक व्हावा असं वाटण्याचं एकमेव कारण असं की हा चित्रपट दादासाहेब फाळके ज्यांनी भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात केली यांची जीवनकथा सांगतो। त्यामुळे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। दुनियादारी सारखे चित्रपट बॉलिवूड मध्ये झालेत, म्हणजे कॉलेज लाईफ दाखवणारे। करण जोहर आणि फराह खानने तर अस्तित्वात नसलेली कॉलेज लाईफ देखील दाखवली, पण कॉलेजमध्ये खरं काय होतं आणि कसं काय होतं याचा फिल्मी आणि रिअलिस्टिक प्रयत्न होता तो दुनियादारी मध्ये। अशी कथा अजून बॉलिवूड मध्ये झालेली नाही। बालक पालक हा चित्रपट प्रत्येक भाषेत बनला तर काहीच वावगं नाही। इतक्या सहज सुंदरतेने इतका सेन्सिटिव्ह विषय लहान मुलांपर्यंत पोहोचवणं ही खरोखर कौतुकाची बाब आहे। बालक पालकचा रिमेक अनेक रिजनल भाषांतून बनत आहे हे आपण ऐकून आहोत। आता बॉलिवूड मध्ये रिमेक झाला तर आणखी मजा येईल। टाइमपास या चित्रपटाचा रिमेक व्हावा की नको याबाबत जरा 50-50 मत आहे, कारण अनेक अमराठी प्रेक्षकही जाऊन या चित्रपटासाठी गर्दी करतायत। त्यामुळे बहुतेक अमराठी लोकही हा चित्रपट पाहतायत असं दिसतंय। तरी पण भाषेचा अडथळा असणाऱ्या या लोकांसाठी हा चित्रपट बॉलिवूड मध्ये बनला तर बरंच। तर हे होते आम्ही सिलेक्ट केलेले काही चित्रपट, पण असे आणखी कोणते चित्रपट आहेत जे बॉलिवूड मध्ये बनू शकतात तुम्ही आम्हाला नक्की कळवा। पण हे सगळे चित्रपट बनवायचे तर त्यासाठी उत्तम दिग्दर्शक हवा आणि उगीच बॉलिवूडची रंगरंगोटी लावून ओव्हरडू करणारे निर्माते नको। त्यामुळे चित्रपटाची काळजी घेऊन चित्रपट बनवणे गरजेचं आहे, नाही का? नाहीतर आठवतं का पेइंग गेस्ट हा जो चित्रपट आलेला तो अशीही बनवाबनवीचा रिमेक होता, वाट लावलेली त्याची, म्हणून काळजी वाटते। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही पाहताय राजश्री मराठी।